थांबा. घरातून बाहेर पडताना तुम्ही ही एक गोष्ट करत नाही, म्हणूनच तुमच्या आयुष्यात अडचणी येतात. तुम्ही इच्छिलेले काम पूर्ण होत नाही. आजपासून स्वामींना ही प्रार्थना म्हणायला सुरू करा आणि याचा फरक तुम्ही स्वतःच अनुभवा. कदाचित ही प्रार्थना ऐकून तुमचं आयुष्य बदलू शकतं. जर खरंच स्वामी तुम्हाला तुमच्या आयुष्यात हवे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आजच्या या धावपळीच्या जगात आपण सगळेच आयुष्यात धावत असतो, कधी कामासाठी, कधी पैशासाठी, तर कधी नात्यांसाठी. पण या सगळ्या धावपळीत आपण एक गोष्ट विसरतो, ती म्हणजे स्वामींशी संवाद. स्वामींना मोठ्या पूजा, मोठ्या विधी नको असतात. त्यांना हवं असतं ते फक्त तुमचं खरं मन. आज मी तुम्हाला अशी प्रार्थना सांगणार आहे जी तुमचं आणि स्वामींचं नातं खूप जवळ आणेल. जेव्हा तुम्ही सकाळी घरातून बाहेर पडता तेव्हा जगाचा सामना करायला जात असता, त्या क्षणी फक्त एवढंच म्हणा, स्वामी माझ्यासोबत तुम्हीही चला. कारण आपण कितीही ताकदवान असलो तरी स्वामींच्या सोबतीशिवाय आपण अपूर्ण आहोत. आणि ज्या व्यक्तीच्या सोबत स्वामी असतात त्याला कोणतंच संकट हरवू शकत नाही. कधी कधी आयुष्यात असे क्षण येतात जेव्हा मन खूप भरून येतं, डोळ्यातून अश्रू थांबत नाहीत. त्यावेळी कोणालाही सांगायची गरज नाही, फक्त स्वामींना म्हणा, स्वामी मला पोटाशी धरा. विश्वास ठेवा, जगाने जरी तुमची साथ सोडली तरी स्वामी समर्थ कधीच तुमचा हात सोडणार नाही. त्यांच्या मायेची मिठी तुमचं सगळं दुःख शांत करेल. आपण दुःखात देवाला आठवतो पण आनंदात त्यांना विसरतो. पण खरा भक्त तोच असतो जो आनंदातही स्वामी समर्थांचं आभार मानतो. म्हणून जेव्हा तुम्ही खूप आनंदात असाल तेव्हा म्हणा, स्वामी माझी तुमच्यावर खूप श्रद्धा आहे. हा एक शब्द तुमचं आणि स्वामींचं नातं अजून मजबूत करेल. तुम्ही कोणतंही काम करत असाल, लहान असो किंवा मोठं, ते करण्यापूर्वी फक्त एवढं म्हणा, स्वामी माझ्या मदतीला या. आणि मग बघा, ज्या गोष्टी कठीण वाटत होत्या त्या किती सहज पूर्ण होतात. कारण जिथे स्वामींचा आशीर्वाद असतो तिथे यश नक्कीच मिळतं. आपण माणूस आहोत आणि चुका होणं हे स्वाभाविक आहे, पण चूक लपवणं नाही तर ती मान्य करणं हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. जर तुमच्या हातून काही चूक झाली तर घाबरू नका. फक्त प्रेमाने म्हणा, स्वामी मला क्षमा करा. कारण स्वामी हे शिक्षा देणार नाहीत, ते प्रेमाने मार्ग दाखवणारे आहेत. दिवस संपतो, आपण थकलेलो असतो, पण झोपण्याआधी हा एक क्षण स्वामींसाठी नक्की काढा. आजचा दिवस जसा गेला त्यासाठी त्यांचे आभार माना आणि म्हणा, स्वामी तुमच्या मायेनं उबदार पांघरून माझ्यावर घाला आणि मला शांत सुखाची झोप येऊ द्यात. ही भावना तुम्हाला शांत झोप नक्कीच देईल आणि पुढच्या दिवसाची नवीन ऊर्जा घेऊन येईल. स्वामी हे फक्त नाव नाही तर ती एक भावना आहे, एक आधार आहे. जर तुम्ही त्यांना मनापासून हाक मारली तर ते नक्की तुमच्या सोबत असतात. फक्त गरज आहे ती म्हणजे त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेवण्याची. आजपासून ही प्रार्थना तुमच्या आयुष्यात आणा आणि बघा सगळं कसं बदलायला लागतं. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून इतरांनाही स्वामींचा हा सुंदर मार्ग कळेल. श्री स्वामी समर्थ.